हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या देवगडमध्ये एका स्थानिक शेतकऱ्याने चक्क जपानचा लाखो रुपये किमतीचा आणि जगातला सर्वात महागडा मियाजाकी आंबा पिकवून एक नवीन इतिहास रचलाय की शेतकरी सत्यवान गावकर यांनी कोकणातल्या माती आणि हवामानाचं आव्हान पेलत जपानचा हा मूळचा मियाजाकी आंबा यशस्वीपणे आपल्या शेतात पिकवलाय. हा आंबा त्याच्या लालसर रंगासाठी, अत्यंत गोड चवीसाठी आणि एक लक्झरी प्रॉडक्ट म्हणून जगभर फेमस आहे. म्हणजे विचार करा, जर हापूस हा फळांचा राजा असेल तर हा लाखोंचा मियाजाकी आंबा फळांचा कोहिनूर आहे असं म्हणायला नक्कीच हरकत नाही, होय ना? या आंब्याची नुसती चर्चाच झाली नाही तर त्याने थेट ग्राहकांना भुरळ घातली. या अनोख्या प्रयोगाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच फोंडा घाटचे सुनील पटेल, राहुल पटेल आणि सूरज पारकर यांनी थेट गावकर यांच्या शेतात जाऊन या दुर्मिळ आंब्याची पाहणी केली आणि तो जागेवरच विकत घेतला. हा यशस्वी प्रयोग कोकणातल्या शेतीचं भविष्य बदलण्याची ताकद ठेवतो. यामुळे आपले शेतकरी फक्त हापसावर अवलंबून न राहता जगातल्या सर्वात महागड्या विदेशी फळांच्या बाजारात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करू शकतात. थोडक्यात सांगायचं तर गावकर यांचा हा प्रयोग हेच स्पष्ट करतो की भविष्यात कोकण केवळ हापूसपुरतं मर्यादित न राहता जगातल्या सर्वात महागड्या फळांचं एक प्रमुख केंद्र बनू शकतं. लाखोंच्या घरात जाणारा हा आंबा केवळ एक फळ नसून कोकणाच्या लाल मातीत उगवलेली ती एक नवी आर्थिक क्रांती आणि आहे. सिंधुदुर्गातील फोंडा या गावातून काही कस्टमर आले होते. 3 आंबे त्यांनी घेतलेत. हे बघा, चांगली साईज आहे, ऑलमोस्ट वजन पण खूप छान आहे. चांगलं आहे आणि खुश आहेत ते एकदम. जगातला सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आंबा म्हटलं तरी चालेल. तर त्यांनी पहिली खरेदी केलेली आहे. आयडेंटिफाय झाल्यानंतर बऱ्याच कृषी तज्ज्ञांनी पण भेट दिली होती. आता कसा दिसतोय हा आंबा आणि काय वाटतंय आणि वजन साधारण सांगा तुम्ही. वजन आपण रेग्युलर हापूस आंब्यापेक्षा चांगलंच आहे. तरी बरं. नाहीतरी एक अर्धा किलो तरी असेल, 400 ग्राम ते. नमस्कार. आजच्या या खास आणि सखोल विश्लेषणात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने कोकणातल्या लाल मातीत अक्षरशः एक नवी क्रांती घडवून आणलीय. विचार करा, वर्षानुवर्षे चालत आलेल्या शेतीच्या एका पारंपरिक पद्धतीला अचानक एक नवं आणि अनपेक्षित वळण मिळालं तर? होय, असंच काहीसं घडलंय. थेट मूळ माहितीच्या आणि पुराव्यांच्या आधारे आपण हे आज समजून घेणार आहोत. एका अत्यंत वेगळ्या आणि चक्क विदेशी फळाने कोकणातल्या स्थानिक शेतीचं संपूर्ण चित्र कसं बदलून टाकलंय हे पाहणं खरोखरच रंजक ठरणार आहे. आता फक्त देवगड या शब्दाचा विचार करा. हे कोकणातलं एक छोटंसं पण जगभरात अत्यंत प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे, बरोबर? पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की देवगडची ओळख फक्त एकाच गोष्टींपुरती मर्यादित राहावी का? का या भूमीच्या नशिबात फक्त एकाच फळाची मक्तेदारी लिहिली आहे? आजवर आपण देवगडकडे ज्या दृष्टिकोनातून पाहत आलो आहोत ना, त्या पलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आता खऱ्या अर्थाने आली आहे. तर चला, या विषयात जरा सविस्तर लक्ष घालूया. आता देवगड म्हटलं की सर्वात पहिली कोणती गोष्ट डोळ्यांसमोर येते? अर्थातच आपला हापूस आंबा. हापूस म्हणजेच अल्फोन्झो. हा कोकणच्या फळांचा अक्षरशः अनभिषिक्त सम्राट आहे. आपली ती अप्रतिम चव, तो दरवळणारा सुगंध आणि उच्च प्रतीच्या गुणवत्तेसाठी तो जगभर ओळखला जातो. दरवर्षी इथून हजारो टन हापूस देशविदेशात निर्यात होतो आणि त्यामुळेच देवगड म्हणजे हापूस हे समीकरण अगदी घट्ट झालं होतं. पण यावर्षी असं काय घडलं? असा कोणता अभूतपूर्व प्रसंग घडला ज्याने या अनेक वर्षांच्या शेती परंपरेला एक सुखद धक्का दिला? तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण एक अशी गोष्ट जी या मातीत आजवर कधीच पाहिली गेली नव्हती, ती आता इथे यशस्वीरित्या पिकवली गेलीय. विचार करा, वर्षानुवर्षे चालत आलेल्या या पारंपरिक शेतीत एका पूर्णपणे अनपेक्षित आणि विदेशी फळाने यशस्वी प्रवेश केलाय. ही घटना खरोखरच अवाक करणारी आहे आणि म्हणूनच आपण आज याचं एवढंच सखोल विश्लेषण करत आहोत. आता इथला फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आपला तो ओळखीचा पिवळसर हापूस आहे, जो आपला स्थानिक आणि पारंपरिक आंबा आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे मियाजाकी आंबा. मियाजाकी हा मूळचा जपानमधला आंबा बरं का. त्याचा तो आकर्षक लालसर रंग आणि अत्यंत गोड चव त्याला खूप खास बनवते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मियाजाकी हे फक्त एक फळ नाहीये, तर ते जागतिक स्तरावर एक लक्झरी प्रॉडक्ट किंवा अत्यंत महागडं उत्पादन मानलं जातं. म्हणजे हा पिवळ्या आणि लाल आंब्यामधला फरक फक्त रंगाचा नसून एका संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आहे. आणि या सगळ्यात सर्वाधिक थक्क करणारी गोष्ट कोणती माहितीये? हा आकडा, लाखो रुपये. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. या मियाजाकी आंब्याची किंमत जागतिक बाजारात काही वेळा चक्क लाखोंच्या घरात असते. हा काही आपला रोजच्या खाण्याचा सर्वसामान्य आंबा नाहीये. हे एक जागतिक स्तरावरील लक्झरी फळ आहे आणि म्हणूनच देवगडच्या मातीत याचं उत्पादन होणं हा एक प्रचंड मोठा धक्का आहे. एका सामान्य शेतकऱ्याने चक्क लाखो रुपये किमतीचं फळ आपल्या मातीत फुलवलंय, ही गोष्टच खरोखर अविश्वसनीय आहे. तर आता साहजिकच प्रश्न पडतो की ही किमया नक्की साधली कोणी? या विक्रमादित्याचं नाव आहे सत्यवान गावकर.
हे देवगडमधले एक अतिशय प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांनी हे अत्यंत मोठं आणि कठीण असं शेतीचं आव्हान नुसतं स्वीकारलंच नाही, तर त्यात ते यशस्वीही झाले. त्यांनी आपल्या कष्टाने आणि दूरदृष्टीने हे अशक्यप्राय वाटणारं काम खऱ्या अर्थाने शक्य करून दाखवलंय. पण साहजिकच हे यश मिळवणं अजिबात सोपं नव्हतं. आता विचार करा, एका विदेशी पिकाच्या गरजा समजून घेणं, आपल्या कोकणातल्या मातीशी त्याला जुळवून घेणं आणि इथल्या बदलत्या हवामानाचा सामना करणं, या सर्व आव्हानांवर मात करून सत्यवान गावकर यांनी हे मोठं यश मिळवलंय. विदेशी जातीची इथल्या मातीत लागवड करणं हे एक अत्यंत कठीण काम मानलं जातं, कारण कुठे ते जपानचं हवामान आणि कुठे आपलं देवगडचं हवामान, या जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे हे यशस्वी पीक म्हणजे निसर्ग आणि मानवी प्रयत्नांचा एक मोठा चमत्कारच आहे. आता आपण या संपूर्ण विश्लेषणाच्या परमोच्च बिंदूकडे आलो आहोत. हे पीक यशस्वी झाल्यानंतर पुढे नक्की काय घडलं? गावकर यांनी जेव्हा हा दुर्मिळ आणि अत्यंत मूल्यवान आंबा विक्रीसाठी उपलब्ध केला, तेव्हा काय झालं असेल? एका विदेशी आंब्याची थेट कोकणातल्या शेतातून झालेली ही विक्री आता एका नव्या आणि रंजक कथेची सुरुवात बनली आहे. हे घटनाचक्र खरंच खूप रंजक आहे. बघा, सर्वात आधी ही बातमी संपूर्ण परिसरात अगदी वाऱ्यासारखी पसरली. ही माहिती मिळताच फोंडाघाट इथले सुनील पटेल, राहुल पटेल आणि सूरज पारकर या तिघांनी थेट गावकर यांच्या शेतात धाव घेतली. त्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, हा आंबा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आणि तिथेच हा दुर्मिळ व महागडा आंबा थेट शेतातूनच खरेदी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे बघा, यात मध्यस्थांची साखळी अजिबात नव्हती. ही थेट शेतावर झालेली एक ऐतिहासिक खरेदी ठरली. पण एकाच आंब्याच्या खरेदी विक्रीमुळे स्थानिक पातळीवर एवढी उत्सुकता का निर्माण झाली असावी? कारण साहजिकच लोकांच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. हा आंबा नक्की दिसतो तरी कसा? त्याची चव कशी असते? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या लाखो रुपयांच्या किमतीचं नक्की कारण तरी काय आहे? या सर्व प्रश्नांनी आणि कुतूहलाने आजूबाजूच्या लोकांना अक्षरशः भुरळ घातली. एका फळाने संपूर्ण गावाला चर्चेचा एक नवा आणि भन्नाट विषय दिला. आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते, ती म्हणजे याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो. आता हा केवळ एका आंब्याचा विषय राहिला नाहीये. आपण याला कोकणातील शेतीसाठी एक नवी दिशा असं नक्कीच म्हणू शकतो. पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन नवनवीन प्रयोग केल्यास कोकणच्या शेतीचं भविष्य किती उज्ज्वल असू शकतं, हे या प्रयोगाने उत्तमरित्या दाखवून दिलंय. शेतकरी आता केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता जागतिक बाजारपेठेतल्या उच्च किमतीच्या फळांकडे सुद्धा नक्कीच वळू शकतात. या संपूर्ण प्रकरणातून एक अत्यंत शक्तिशाली जाणीव निर्माण होते. ती म्हणजे कोकण भविष्यात फक्त हापूससाठीच नाही, तर कदाचित जगातील सर्वात महागड्या फळांसाठीही ओळखला जाईल. इथले शेतकरी आपल्या पारंपरिक सीमा ओलांडून जागतिक स्तरावरच्या महागड्या फळांच्या बाजारात नक्कीच स्वतःचं वर्चस्व निर्माण करू शकतात. सत्यवान गावकर यांच्या यशाने हे सिद्ध केलंय की कोकणची लाल माती केवळ हापूसपुरती मर्यादित नाहीये, ती जगातल्या कोणत्याही मौल्यवान पिकाला अगदी सहज आधार देऊ शकते. तर शेवटी जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. लाखो रुपये किमतीचा हा आंबा सर्वसामान्य माणूस कधी खरेदी करेल का? लक्झरी शेतीचं हे भविष्य आणि या महागड्या फळांची बाजारपेठ खरोखरच अत्यंत कुतूहल निर्माण करणारी आहे. या प्रश्नावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. जागतिक कृषी क्षेत्रातल्या या नव्या बदलाची ही तर फक्त एक सुरुवात असू शकते, नाही का? आजच्या या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि रंजक विश्लेषणासह.